आता ज्या काही विभक्ती आपण शिकलो, हा, जे काही विभक्ती शिकलो आपण अकारांत शब्दापासून पुल्लिंग मध्ये अकारांत शब्दापासून तर ओकारांत शब्दापर्यंत, नंतर नपुंसकलिंग शब्द शिकलो आपण अकारांतापासून तर ओकारांतापर्यंत, आणि स्त्रीलिंग शब्द सुद्धा शिकलो आपण आकारांपासून तर ओकारांपर्यंत. तर ह्या सगळ्यांचा एकत्र जर समजा एकच वाक्य बनवलं आपण, शक्य होईल तेवढं, तर त्याचा अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर हे करू शकला तर म्हणजे तुमच्या ज्या कन्सेप्ट ज्या आहेत विभक्तीच्या संदर्भातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकदम क्लिअर झाल्या असं मला वाटेल. म्हणून मी प्रयत्न करतो आहे की जास्तीत जास्त शब्द एकाच वाक्यामध्ये आणण्याचा, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं ट्रान्सलेशन करायचं, कसं करायचं ते आपण एक उदाहरण घेऊ, आणि त्यानंतर मग आपण पूर्वकालिक अव्यय आणि निमित्तार्थक अव्यय जे आहे ते आपण शिकूया. ओके. आता इथे मी वाक्य लिहितो, भूपालो पासादस्मा मच्छे सद्धिम भूपालो पासादस्मा अमच्छेन सद्धिम भिक्खुस्स दानं एक 2 3 भिक्खुस्स दानं दानं ददाय विहारं रथेन रथेन आगच्छति. इथे ऍड करतो मी एक, ब्राह्मणस्य सातकं. हे कसं वाक्य आहे बघा, भूपालो पासादस्मा अमच्चेन, इथे हा अमच्चेन सद्धीम काय
अमच्चेन सद्धीम ब्राह्मणस्य साठकं ब्राह्मणस्य साठकं भिक्खुस्य दानं ददाय विहारं रथेन आगच्छति. तर ह्या वाक्यामध्ये अकारांत जे शब्द जे आहेत, अकारांत जे शब्द आहेत त्या शब्दाचे जवळजवळ सगळे एक सप्तमी राहिली ते बघू आपण. हे विहारांच्या ऐवजी आपण विहारे करूया. विहारे. ओके. तर या सगळे आपल्या सगळे ज्या विभक्ती ज्या आहेत त्या ह्या वाक्यामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर भूपालो पासादस्मा अमच्चेन सद्धीम ब्राह्मणस्य साटकं भिक्खुस्य दानं ददाय विहारे रथेन आगच्छति. तर बघा मी आता नीट जे काही सांगतोय ना ते लक्ष देऊन ऐका. भूपालो हा शब्द जो आहे हा भूपाल मूळ शब्द आहे, त्याला ओ प्रत्यय लागला प्रथमा विभक्तीचा, तो झाला कर्ता भूपालो. पासादस्मा, पासाद अकारांत शब्द आहे म्हणून त्याला स्मा हा प्रत्यय पंचमीचा लागलेला आहे. स्मा पंचमीचा अर्थ होतो च्या पासून, म्हणजेच काय, प्रासादापासून म्हणजेच राजवाड्यापासून. अमच्चेन सद्धीम, आता च्या सोबत सुद्धा तृतीय विभक्ती वापरली जाते, म्हणजे सद्धीम सह किंवा समंग त्या सोबत आपल्याला जर दाखवायचं असेल तर त्यासाठी तृतीय विभक्ती आपल्याला वापरावी लागते. तर अमच्चेन मूळ शब्द आहे अमच्च अकारांत, त्याला एन प्रत्यय लागलाय म्हणून अमच्चेन सद्धीम. नंतर पुढचा शब्द आहे ब्राह्मणस्य साटकं. ब्राह्मणस्य साटकं, इथे ब्राह्मण मूळ शब्द आहे आकारांत, त्याला डबल स छट्टी विभक्ती लागलेली आहे, म्हणजेच या ब्राह्मणस्य शब्दाचा अर्थ होतो ब्राह्मणाचा, ब्राह्मणाचे. साटकं म्हणजेच काय, कपडा किंवा कपडे जे असेल ते. साटकं. दानं म्हणजेच काय, ही द्वितीय विभक्ती आहे किंवा हे नपुंसकलिंग शब्द जो आहे ते दान वगैरे, तो सुद्धा इथे आपल्याला कन्सिडर करता येईल. ददाय, फक्त हा शब्द जो आहे हा मी तुम्हाला अजून शिकवलेला नाही, तर इथे देऊन त्याचा अर्थ होतो, तो नंतर आपण बघू थोड्या वेळाने. विहारे शब्द जो आहे त्याच्यामध्ये विहार हा शब्द जो आहे अकारांत शब्द आहे, त्याला सप्तमीचा ए प्रत्यय जोडला म्हणून तो विहारे झाला. म्हणजेच काय, विहारामध्ये. रथेन, रथ हा मूळ शब्द आहे, त्याला एन जोडला म्हणून तो शब्द झाला रथेन, म्हणजे रथाच्या द्वारे, रथाच्या मार्फत. आणि सगळ्यात शेवटी जे दिलेलं आहे आगच्छति, म्हणजेच काय, येतो. इथे क्रियापद आगच्छति आहे, ते एक वचनामध्ये आहे म्हणून कर्ता सुद्धा एक वचनामध्ये आहे. हे एवढं सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या वाक्याचा आता अर्थ कसा होईल. तर बघा आता एक एक शब्द घेऊया आपण, जसा आहे तसा. भूपालो म्हणजे काय, राजा. पासादस्मा म्हणजेच काय, प्रासादा पासून. हा जसे मराठीत असेल ना तसेच लिहा आपण. अमच्चेन सद्धीम म्हणजेच काय, मंत्र्या सोबत. ब्राह्मणस्य साठकं, म्हणजे ब्राह्मणाचे कपडे. दानन म्हणजेच काय, दान. ददाय, ददाय म्हणजे काय, देऊन.
देऊन. सर भिक्खुस राहिलं ना सर, भिक्खुस. ब्राह्मणस्य साठकं भिक्खुस्य दानं. येस येस येस, हे आलं. ब्राह्मणांचे कपडे. एक मिनिट, हे मी पुसून टाकतो. ब्राह्मणाचे कपडे भिक्खुस्स. भिक्खुस्स म्हणजे काय? चतुर्थी विभक्ती आपण त्याला लावू. म्हणजेच काय? भिक्खूसाठी. भिक्खू साठी दान देऊन. विहारे म्हणजे विहार आकारांत शब्द आहे. हा, तर त्याला ए न प्रत्यय लागला सप्तमीचा, आपला सॉरी ए प्रत्यय लागला सप्तमीचा, म्हणून विहारामध्ये आगच्छति. आपला रथेनं राहिला नाही का? रथेनं. रथ मूळ शब्द, त्याला ए न प्रत्यय लागला, तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीचा अर्थ होतो त्याद्वारे, त्यामार्फत. म्हणजेच काय? रथाने. रथाने. आगच्छति म्हणजेच काय? येतो. असं ह्या वरच्या वाक्याचं ट्रान्सलेशन आपण वर्ड टू वर्ड केलेलं आहे. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन, विभक्तीचा अर्थ लावून, विभक्तीचे प्रत्यय जे आहेत ते ओळखून आपण ते जसेच्या तसे इथे लिहून काढले. आता हे लिहून काढल्यानंतर जर आपण मराठीतून वाचल्यानंतर त्याचा जर अर्थबोध होत असेल तर ते वाक्य जसंच्या तसं ठेवलं तरी काही हरकत नाही. परंतु जर मराठीतून ट्रान्सलेशन करताना थोडे आपले काही चेंजेस करावे लागले मराठीच्या भाषेमध्ये समजण्यासाठी, तर ते करण्यास काहीही हरकत नाही. ओके. मग आता इथे बघा, राजा प्रासादापासून मंत्र्यासोबत ब्राह्मणाचे कपडे भिक्खूसाठी दान देऊन विहारामध्ये रथाने येतो. ते ह्या वाक्याचा अर्थबोध होतो का? म्हणजे काहीतरी क्रिया ही अशी लॉजिकली कळते का की नाही हे ठीक आहे असं होऊ शकतं, हे वाक्य मराठीतून बरोबर आहे? नाही, थोडी रचना सर थोडीशी बरोबर नाही वाटत आहे. हा, कशी रचना बरोबर नाही वाटत? थोडी चेंज काय? करावं. हा, काय चेंज करायचं? राजा मंत्र्यासोबत रथाने प्रासादापासून ब्राह्मणाचे कपडे भिक्खूसाठी दान देतो की नाही, देऊन, सॉरी देऊन. शेवटी तुम्ही गडबडला. राजा मंत्र्यासोबत प्रासादातून ब्राह्मणाचे कपडे भिक्खूसाठी दान देऊन विहारामध्ये रथाने येतो. व्हेरी गुड. असं वाक्य पण छान, म्हणजे एकदम लॉजिकली आपल्याला अर्थबोध झाला, बरोबर की नाही? अजून कोण आणखी दुसऱ्या प्रकारे पण कुणी पण याचं रचना करू शकतो?
असं पण म्हणू शकता ना, भिक्खूसाठी ब्राह्मणाचे कपडे, सुरुवातीलाच ब्राह्मणाचे कपडे भिक्खूसाठी दान देऊन राजा प्रसादातून विहारामध्ये रथाने येतो. याच्यात काय मंत्र्यासोबत चुकीचं आहे? येतो. बरोबर सर, हा? मंत्र्यासोबत येतो. मंत्र्यासोबत मंत्र्यासोबत येतो. रथाने हा मंत्र्यासोबत रथाने येतो असंही म्हणता येईल. हो सर, आताच बरोबर वाटतं तुम्ही म्हटलं. असंही म्हणता येईल. आणि आधी सुजाता मॅडमनी जे काही सांगितलं ना, हो हो, ते पण मॅडमचं बरोबर आहे. योग्य. हो हो हो. हा, ते पण बरोबर आहे. आता हो. याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की पाली भाषेमध्ये हे जे शब्द जे आहेत ना, यांच्या जर जागा बदलल्या तर त्याच्याने काही चेंजेस होत नाही. म्हणजे हा, पाली म्हणजे भाषा फ्लेक्झिबल आहे. हम्म. फ्लेक्झिबल आहे म्हणजे इथला शब्द इथेच पाहिजे, तिथला शब्द तिथेच पाहिजे असं नाही. तर पाली भाषा खूप फ्लेक्झिबल आहे. त्याचे हे जे शब्द जे आहेत त्याचा जरी थोडाफार क्रम बदलला तर वाक्याच्या बोधामध्ये, अर्थामध्ये फारसा बदल होत नाही. हे तुम्हाला याच्यातनं शिकायचं आहे. बरोबर? आलं लक्षात? हो सर. आता मी हे वाक्य सहसा मी आकारांत शब्द जे आहेत ते घेऊन मी केलेले आहेत. हे वाक्य मी प्रत्येक बघा, भूपाल आकारांत आहे, पासाद आकारांत आहे, अमच्य आकारांत आहे, नंतर ब्राह्मण आकारांत आहे, साटक आकारांत आहे, भिक्खू फक्त काय आहे, उकारांत शब्द आहे. नंतर दान, नंतर विहार, रथ, हे सगळे शब्द जे आहेत ते काय. आता इथे मी जर बालकस लिहिलं असतं तर तो पण आकारांत आला असता भिक्खूच्या ऐवजी. टोटल काय आकारांत शब्द आले असते. तर अशाच पद्धतीने इकारांत शब्द वापरून तुम्ही असं वाक्य तयार करू शकता. किंवा अकारांत शब्द आणि इकारांत शब्द मिक्स करून अशा प्रकारे वाक्य तयार करू शकता, त्याचं ट्रान्सलेशन करू शकता. तर आपण दुसरं वाक्य बनवू इकारांत. आता आपण शिकलोच आहोत तर खेळत बसायला काय हरकत आहे? आलं बरोबर तर ठीक आहे, नाही तर आहे सर सांगायला. हा, प्रॅक्टिस करायला काही हरकत आहे का तुमची? नाही ना? काहीच नाही सर. काहीच नाही सर, हा. प्रॅक्टिस पाहिजे. हा हा हा. आता इकारांतचा आपण शब्द घेऊया, मुनी घेऊया आपण. हा, मुनी. मुनी. हा, काय करायचं आता? मुनी नदिया तीरे. हा, नदिया तीरे. मुनी शब्द काय आहे? काल लिहून दिले ना मी बरेचसे. सांगा ते, आपण इथे ऍड करू. इथी स्त्री मुनी नदी. नदिया तेरी. हा, इथी. इत्थिम असं, इत्थिम. हा हा, मुनी नदिया तीरे इत्थिम. देवी देवी हा हा नारी देवी नारी हा मही हा वाहिनी भूमी हा हा आणि कुक्कुटी कुक्कुटी पण आहे. हा हा. हा, वानरी भिक्कुनी सखी येते ना सर? सखी पण येतं. बरं ठीक आहे. मुनी नदिया तिरे इथी फलांग. आपण नपुसकलिंग शब्द सुद्धा याच्यात. हा, फलांग. हा, ददाय मागचाच शब्द घेऊ आपण, म्हणजे आणखी तुमच्या. हा, मुनी नदिया तिरे इत्थिंग फलंग ददाय. ददाय
सखी पण आहे ना शब्द, सखी. हा, आहे. सखी, सखी स्मा, सखी स्मा. नाही, सखी स्माच्या ऐवजी आपण सखी नो घेऊया. सखी म्हणजे काय? मैत्रीण. मैत्रीण. मैत्री. बरोबर. सखीनो. हा, सखीनो. सखीनो कुटियंग करूया आपण. कुटियंग, कुटियंग मग्गेन आगच्छति. मागचं जे वाक्य आहे ना, त्याच धर्तीवरती हे वाक्य केलंय, परंतु याच्यामध्ये काय केलंय, जास्तीत जास्त आकारांत शब्द मी घेतलेच नाहीये. आकारांत शब्द घेतले नाही. हा मुनी जो आहे हा इकारांत आहे. हा नदी आहे हा पण इकारांत आहे. तीर हा आकारांत आहे. इथी पण हा स्त्रीलिंगी इकारांत आहे. बरोबर. मुनी हा पुल्लिंग इकारांत आहे. पलंग हा नपुसकलिंग शब्द आहे. ददाय हा आपल्याला शिकायचा आहे, पण तो आपल्याला वाक्य जरा जुळवून तो मी घेतलेला आहे. सखीनो हे सुद्धा इकारांत शब्द आहे आणि त्याला नो प्रत्यय जोडलेला आहे. कुटियंग हा सुद्धा इकारांत आहे, त्याला यंग प्रत्यय जोडलाय. इथे मग्ग आकारांत आहे, त्याला एन शब्द जोडलाय. आगच्छति. तर मग नेहमीच्या प्रमाणे आपण मागच्या बाजूने सुरुवात करायची शब्दाला बघायला, प्रत्येक शब्दाला बघायला. मुनी. बरोबर. मग मुनीचा आता इथे आगच्छति करता आहे, आपलं सॉरी क्रियापद आहे, तर त्याला प्रश्न विचारतात तर कोण येतो, तर मुनी येतो. म्हणजेच तो काय झाला, करता झाला. हा एक वचनामध्ये आहे, क्रियापद पण एक वचनामध्ये आहे, म्हणजे जमला आता. हा, ओके. म्हणजेच काय, मुनी. आता मुनी नदिया, नदिया. तर नदीच्या काय होईल, ही ते कोणची विभक्ती येईल, नदीच्या. छठी विभक्ती. छठी. छठी. छठी विभक्ती. छठी विभक्ती. नदीच्या तीरे. तीरे म्हणजेच काय, तीरावर. सप्तमी. तीरावर. हा, सप्तमी. बरोबर. इठ्ठिम. इठ्ठिम म्हणजे काय, कोणती विभक्ती इथे आली, कोणती विभक्ती आली ते, द्वितीय. द्वितीय. द्वितीय विभक्ती सर, एक वचन. म्हणजे स्त्रीला. द्वितीय विभक्ती म्हणजे ला आहे ना, लास, स्त्रीला. फल. द्वितीय. फल. हा, देऊन. ददाय म्हणजे काय, देऊन. सखीनो. आता हा नो जो आहे हा कोणची विभक्तीमध्ये आला, सखी इकारांत आहे. नो हा कोणत्या विभक्तीमध्ये आला, सखीनो कुटियंग. चतुर्थी. 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 नाही, चतुर्थी कशी होईल, सखीनो कुटियंग ना. छठी. छठी. विभक्ती एक वचन. अच्छा, छठी. मैत्रिणीच्या. सर हा, सखी शब्द स्त्रीलिंगी येतो ना सर, हा, इकारांत स्त्रीलिंग.
हा सर इकारांत स्त्रीलिंगी येतो ना सखी शब्द सर, मग हो. नो कसा काय? हा. नो कसा काय? हा. सखी इकारांत शब्द पुल्लिंग ना. मध्ये बघा ना तुम्ही, हा नो प्रत्यय कुठल्या विभक्तीला आहे? इकारांत शब्दामध्ये षष्टी विभक्तीला आहे. हा षष्टीला. चतुर्थी आणि छठ्ठीला नो प्रत्यय आहे ना हो इकारांत शब्दामध्ये. हो हो आहे. तिला आहे सर, छठीला नो आहे. हा दीर्घ आहे ना, पण हे दीर्घ सखी चतुर्थी आणि षष्टीला. सखी दीर्घ आहे सर. हा सखी हा सखी हा दीर्घ आणि इकारांत हा पण तो एक वचनामध्ये त्याची वेलांटी पहिली होते आणि त्याला नो प्रत्यय लागलाय चतुर्थी किंवा छठ्ठीचा. सर पण तर हा सखी स्त्रीलिंगी इकारांत शब्द आहे, शब्दामध्ये नो प्रत्यय त्यामुळे नाही. या शब्द येईल. हा सॉरी सखी सर स्त्रीलिंग शब्द आहे असं सांगा ना. हा मग सर हा. सांगितलं मी तुम्हाला सखी हा स्त्रीलिंग आहे, त्याच्यामुळे या येईल. सखी या. हा. येस सखी या. सखिया तेच मी म्हटलं, मी पण सखिया. जंगल झाले सर. सखिया येस. एक मिनिट हा. सखिया आता म्हणजे काय आलं? मैत्रिणीच्या. कुटियंग म्हणजेच काय? कुटी म्हणजे काय? झोपडी. 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 आणि यंग प्रत्यय लागलाय त्याला. झोपडी. झोपडीत आतमध्ये सप्तमी सर. हा सप्तमी. झोपडीत झोपडीमध्ये मग्गेन मग्ग आकारांत शब्द आहे. एन प्रत्यय म्हणजे रस्त्याने. ततिया हा रस्त्याने. रस्त्याने आगच्छति म्हणजेच काय? येतो. मुनी नदीच्या तीरावर स्त्रीला फल देऊन मैत्रिणीच्या झोपडीमध्ये रस्त्याने येतो. आता प्रॅक्टिकली असं शक्य नाही, पण आपण ग्रॅमॅटिकली आपला हा सराव चाललेला आहे. कारण मुनीला मैत्रीण असण्याचा स्वभावच येत नाही आणि त्याला कशाबद्दल स्त्रीला फल द्यायचं आहे म्हणजे त्याचा गर्भित अर्थ आपण थोडं बाजूला ठेवून द्यायचा. आपण ग्रॅमॅटिकली जो काही अर्थ जो आहे ते आपण शिकतो आहोत. याच्यातनं तुम्हाला मला काय शिकवायचं आहे की जेवढे आपण आता पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग जे शब्द बघितले आपण आणि त्यांचे जे प्रत्यय बघितले त्या प्रत्ययांचा आपण त्या शब्दाला जोडून ते शब्द एकत्र केल्यानंतर त्याला क्रियापद जोडल्यानंतर कसे वाक्य तयार होतात. तर अशी प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. वेगवेगळ्या पद्धतीने करायची आहे तुम्हाला प्रॅक्टिस. अशी जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पाली भाषा ही अगदी म्हणजे सोपी वाटेल आणि तुम्हाला म्हणजे शिकण्यामध्ये खूप आनंद मिळेल. ट्रान्सलेशन करण्यासाठी पण तुम्हाला एक चांगला उत्साह मिळेल. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे की हे सगळे जे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगचे जे सगळे शब्द दिले मी तुम्हाला, बुद्ध, मुनी, नंतर भिक्खू वगैरे, फल वगैरे, अठ्ठी, नंतर स्त्रीलिंग मध्ये धेनू वगैरे, लता, ह्यांचे जे प्रत्यय आहे ना ते फक्त तुम्ही पाठ करायचे किंवा लक्षात ठेवायचे. आणि कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. जिथे डुप्लिकेशन आहे ते पण डुप्लिकेशन सांगितलं आहे.
कुठे फक्त प्रथमा द्वितीय विभक्तीमध्ये चेंजेस होतो, बाकी जसं तसं राहतं हे पण सांगितलेलं आहे. रस्व जे शब्द आहेत, उदाहरणार्थ मुनी रस्व आणि भिक्खू रस्व यांचे प्रत्यय हे सारखेच आहेत. नंतर दीर्घ दीर्घ शब्दाचे प्रत्यय पण सारखेच असतात. नंतर स्त्रीलिंग मध्ये फक्त लता शब्द जो आहे त्याला तृतीयापासून सप्तमीपर्यंत य प्रत्यय लागतो, परंतु त्याच्या पुढे जे आहे इठ्ठीपासून रक्तीपासून तर धेनूपर्यंत वधूपर्यंत तर सगळ्या शब्दाला या प्रत्यय लागतो. तर असे हे ढोबळमानाने हे सगळे जे नियम जे आहेत हे नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आणि वाक्य बनवायचे. कोणाला काही अडचण? किंवा हे समजलं नाही, हे आकारांत याच्यामध्ये दिले आपण. आणि पुढचं जे वाक्य जे आहे हे सगळे काय आहे, काही आकारांत आहेत, काही इकारांत आहेत, काही स्त्रीलिंग आहे, काही पुल्लिंग आहे, काही नपुंसकलिंग शब्द आहेत. इथीचा अर्थ काय सांगितलं सर? हा? इथीचा अर्थ काय सांगितलं? स्त्री. स्त्री. अच्छा. स्त्रीमध्ये स्त्री. कोणाला काही शंका? कळालं का मी काय दोन वाक्याच्या मध्ये काय शिकवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ते? हो हो सर. सर. दोनच सर. जणांना कळालं? हो सर, समजलं सर, छान समजलं. आणखी बाकीच्यांना कळालं का? हो सर, समजलं. हो सर, समजलं. ओके. मग आता आपण पुढचा जो पोर्शन जो आहे तो ऍक्च्युली तो पुढचा पोर्शन जो आहे तो ऍक्च्युली आपल्या सिलेबस मध्ये नाही, परंतु मी तो तुम्हाला शिकवणार आहे. कारण आपल्या जातक कथामध्ये त्याचा वारंवार उपयोग होणार आहे, त्याचा उल्लेख होणार आहे त्या अव्ययाचा. मग तो जर आपल्याला माहित नसला तर आपल्याला वाक्याचा अर्थ व्यवस्थित लावता येणार नाही. म्हणून आपण ते दोन जे प्रत्यय जे आहेत, सॉरी अव्यय जे आहेत ते दोन अव्यय आज आपण शिकणार आहोत. तर त्यापैकी पहिला जो आहे त्याला म्हणतात पूर्वकालिक अव्यय. हे तुम्ही लिहून घ्या, कारण पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही. या नोट्स काढून घ्या, पुस्तकामध्ये दिलेलं नाही. आता यामध्ये पूर्वकालिक अव्यय जो आहे याचा प्रत्यय आहे त्वा. याचा प्रत्यय आहे त्वा. किंवा कातून पण आहे. त्वा किंवा तून, कातून. तर हा कातून जो आहे हा जास्त वापरला जात नाही. तर याचा आपण हे करणार नाही. तर हा जो त्वा प्रत्यय जो आहे याचा अर्थ होतो हून. मराठीमध्ये आपण म्हणतो ना हून. आणि हा जो प्रत्यय आहे त्वा प्रत्यय हा क्रियापदालाच लागतो. त्वा प्रत्यय क्रियापदाला जोडलेला असतो.
उदाहरणार्थ करोती हा मी क्रियापद घेतला, तर हा त्वा जर त्याला जोडला तर त्याचा कत्वा हा शब्द तयार होईल. आता हा करोतीचा कत्वा कसा तयार झाला त्याचं ग्रामर आहे, त्याची तुम्ही आता सध्या काही हे करू नका, विचार करू नका. फक्त करोती म्हणजे करतो आणि कत्वा म्हणजे करून. याचा अर्थ काय होतो? करून. दुसरा शब्द जर मी घेतला निसी दती, तर याचा पूर्वकालिक अव्ययत्वा जर याला जोडला तर तो काय होईल? निषेधित्वा. निषेधित्वा. ओके. हा. नंतर जर दुसरं एखादं क्रियापद सांगा. गच्छति. हा, गच्छति. गच्छति. हा, गच्छति. तर याला त्वा जोडल्यानंतर गंत्वा गंत्वा गमरमुळे म्हणजे काय? होतो. जाऊन. निषेधित्वा म्हणजे काय? बसून. तत्वा म्हणजे काय? करून. हा, तत्व. आणखी परत संयती आपण घेऊया. विचारती. म्हणजे काय? संयती. तर इथे काय होईल? संयित्वा. सईत्व. म्हणजे काय? झोपून. पचती पचित्वा. हा, पच शब्द आहे, पचती आहे. भुंजती भुंजित्वा. पचित्वा. हा, पचित्वा म्हणजेच काय? पचती म्हणजे शिजवणे आणि पचित्वा म्हणजे काय? शिजवून. नंतर कोणीतरी चरती सांगितलं ना, चरती. विचारती. त्याचं काय होईल? हा, चरित्वा. विचारती पण आहे ना? चरित्वा. नाही, चरतीचा फक्त आपल्याला त्वा जोडल्यानंतर तो शब्द काय तयार होईल ते बघायचं आहे. त्वा. सर हे चरतीचा पठमपुरी सर हे सगळे पठमपुरीस एकवचनालाच लागतात का? नाही नाही हा, तो हा नाही, हे उदाहरण नृत्य ते सर. हा, हा, हे उदाहरण देतो मी. अच्छा अच्छा. हा, हे जे आहेत ना, चरित्वा. चर म्हणजेच काय? फिरणे. चरती म्हणजे काय? फिरतो, वर्तमान काळ. चरित्वा म्हणजे काय? फिरून. त्याचप्रमाणे हिंडती. तर काय होईल? हिंडित्वा. हा, हिंडित्वा म्हणजे काय? फिरून. फिरून. विहारती सर, विहारतीच विहारती. हा, विहारित्वा. विहारित्वा. इत्वा ज्याला जोडायचं. विहारित्वा. अजून असे बरेचसे जे क्रियापद आहेत त्याला त्वा जोडला म्हणजे त्याला सर शिखती. शिखती. शिक्षित्वा. हा, तर खादती. तर होतीचा हुंतवा. चिंतेची. नृत्यती सर. नृत्यती. नृत्यती. नृत्यती कुठे शब्द आहे पाली? खादती. खादती. हा, खादती. खादती. त्याचं काय होईल? खादित्वा. खादित्वा. म्हणजे खाऊन. नृत्याचं नच्चत्वा. सर होती. नच्चत्वा होईल का सर? येस. हा, नच्चित्वा. किंवा नत्वा पण होईल. बरोबर. तर हे होती जे त्वा जो हुंतवा. आहे याचा अर्थ काय होतो? करून, धरून, बघून.
बघा पसतीचा पण काय होईल? पसती, पस्सित्वा असं होईल है की नाही? पस्तित्व. म्हणजे बघून, बरोबर. तर या त्वा जो पूर्वकालिक अव्यय जो आहे तो जोडला समजा क्रियापदाला, तर त्याचा अर्थ होतो काय होतो? होऊन. मराठीतून आपण होऊन म्हणतो, करून, हा, नंतर काय? बसून, जाऊन, झोपून, पचित्वाचं काय? शिजवून, चरित्वाचं काय? फिरून, पस्तित्वाचं काय? पाहून. अशा प्रकारचं त्याचा ट्रान्सलेशन होतं. सर जन पण येईल सर, जन. सर म्हणजे हा? हॅलो सर, जन. भूतकाळ येतो का आता? भूतकाळ? अहो हा पूर्वकालिक हॅलो. अव्यय आहे. तिथं भूतकाळ कुठं सांगितलं मी तुम्हाला? सर जन येतं, जनेत्वा. हा हा, म्हणजे जन्म देऊन. जन्म देऊन, जनित्वा हम्म. म्हणजे जन्म देऊन. इसू पण येतं आपण सर, जे इसू. आपण जे शिकतो आहोत ना, हे पूर्वकालिक अव्यय आहे. याला भूतकाळ नाही म्हणत. अरे लक्षात. त्वाचा अर्थ मी तुम्हाला इथे जनित्वाचं क्रियापद सांगितलाय. काय आहे सर? सॉरी, जनित्वाचं क्रियापद काय आहे? जन, जन. ओके, थँक्यू. जन. हा, आता दुसरी गोष्ट मी याच्यामध्ये तुम्हाला ते नियम लिहून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. आता तुम्हाला त्वाचा अर्थ कळाला ना? तो कुठे जोडला तर त्याचा त्या क्रियापदाचा अर्थ होतो सर हे गंता झालेलं आहे का? गंत्वा. गत्वा आहे ना? गत्वा. गंत्वा, गंत्वा, गंत्वा येते, गंत्वा. ओके सर. आता कसं आहे माहितीये का? मी एक वाक्य लिहितो इथे. हा, अहं सूर्यं पश्यित्वा शालायां गच्छामि. हे वाक्य दिलं मी. अहं सूर्यं पश्यित्वा शालायां गच्छामि. बरोबर. मी सूर्य आता बघून इथे थांबा, मला काय सांगायचं ते ऐकून घ्या. तर ज्यांना बोलायचं त्यांनाच स्पीकर त्यांचे ऑन असले पाहिजे. फार डिस्टर्ब होतो. आता इथे गच्छामी हे एकच क्रियापद आहे बघा. हा, एक क्रियापद आणि कर्ता पण एक. परंतु क्रिया कोणत्या आहेत? दोन आहेत. क्रिया कोणत्या आहेत? दोन आहेत. एक बघण्याची क्रिया आणि दुसरी जाण्याची क्रिया. दोन क्रिया आहे की नाही? ज्यावेळेस आपल्याला दोन क्रिया ज्यावेळेस दर्शवायच्या असतात ना, त्यावेळेस हे पूर्वकालिक अव्यय जो त्वा जो आहे त्याचा आपल्याला वापर करायचा असतो. हे लक्षात घ्या हा नियम. ज्यावेळेस लिहून द्या, ज्यावेळेस दोन क्रिया एकच कर्ता करतो, त्यावेळेस आधी येणाऱ्या क्रियापदाला त्वा प्रत्यय जोडले जाते. हा नियम लक्षात ठेवा. ज्यावेळेस दोन क्रिया दर्शवायच्या आहेत
आणि कर्ता एकच आहे, त्यावेळेस त्या वाक्यामध्ये जो सुरुवातीचा जो क्रियापद असतो त्याला त्वा प्रत्यय जोडायचा असतो. हं? आता या ठिकाणी बघा, कर्ता किती आहे इथे? एकच एक आहे. आहे. हा, गच्छा आपला कर्ता एकच आहे, पण तो दोन क्रिया करतोय बघा. हा. एक सूर्याला बघण्याची पण करतो आहे आणि शाळेला जाण्याची पण क्रिया करतोय. जाण्याची. परंतु एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तो दुसरी क्रिया करतो, येस. हे लक्षात घ्या. एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तो दुसरी क्रिया करतो. अहं सूर्यं पश्यित्वा म्हणजे सूर्याला पाहून, म्हणजे इथे एक क्रिया संपते, त्याच्यानंतर मग तो दुसरी क्रिया सुरू करतो. म्हणजे दुसरी क्रिया कोणची? चालायं गच्छामि, छान. म्हणजे मी शाळेमध्ये जातो. अशा प्रकारची वाक्यरचना जर करायची असेल तर आपल्याला पूर्वकालिक अव्यय जो आहे त्वा, याचा वापर आपल्याला करावा लागतो. आणि हा जो त्वा जो आहे ना, हा त्रिपिटकामध्ये इतका मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे पूर्ण परिच्छेद भरून अहं सूर्यं पश्यित्वा, चालायं गत्वा, नंतर भत्तं भुंजित्वा, म्हणजे असे अनेक क्रिया जो एकच करता करतो ना, त्याचं पूर्ण वर्णन असतं त्रिपिटकामध्ये. म्हणून हा त्वा जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. त्याची जी रचना जी आहे हे तुम्हाला कळणं फार महत्वाचं आहे. आता दुसरं वाक्य जर इथे सर हे वाक्य घेतलं, मी सूर्याला पाहून शाळेमध्ये जातो, हा, असं होईल ना? असं झालं ना हो 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 हो, की सूर्याला पाहून मी शाळेमध्ये जातो? हा, बरोबर. कुठलं हे पहिलं की दुसरं? मी सूर्याला पाहून शाळेत जातो. परत सांगा, परत सांगा. काय? मी सूर्याला पाहून शाळेमध्ये जातो. शाळे की शाळेमध्ये शाळेमध्ये शाळेला नाही नाही, शाळेला नाही होणार, कारण इथे यंग प्रत्यय लागलेला आहे. हा. शाळा हा स्त्रीलिंग शब्द आहे. शाळेत जातो. शाळेमध्ये यंग हा. सप्तमी विभक्ती. शाळेमध्ये. हा, सप्तमी विभक्ती. हा, आणि मी जर हा तुम्हाला, हा, बोला बोला. हा, मी हे सूर्याला पाहून मी शाळेमध्ये जातो, असं बरोबर. आहे का ते? हो हो. अच्छा, म्हणजे मी हा पहिले नाही लागणार का? मी सूर्याला पाहून शाळेमध्ये जातो हे बरोबर आहे की सूर्याला पाहून मी शाळेमध्ये जातो? अहो, आधी ठेवलेला आहे ना, मग अगोदर बीच लावायचा ना. मी सूर्याला हा. पाहून मध्ये जातो. हा, आता ते मी तुम्हाला ते मागच्या वेळेस सांगितलं, ते मोठे वाक्य जे असतात ना, त्यावेळेची परिस्थिती जर समजा असं येत नसेल तर त्यावेळेस त्याचा मराठीमध्ये थोडासा बदल केला तरी चालतो. आता इथे सरळ सरळ सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, हो सर. त्यामुळे जास्त मी सांगितलंय करत बसायचं, जास्त हे चेंजेस करत बसायचे नाही. हो सर. हो सर. आता इथे मी शाळेमध्ये म्हटलेलं आहे बरं का. मला बोलण्याचा उद्देश काय माझा, शाळेमध्ये. परंतु मी शाळेला जातो असं म्हणायचं असेल तर मग इथे काय बदल करावा लागेल? चालायंच्या ऐवजी विभक्ती ना, द्वितीय विभक्ती येईल ना सर? हा, द्वितीय शाळेला विभक्ती. सालम येणार सर. वचन काय? एक वचन. एकवचन. हा, सालम. मग तो काय शब्द येईल? सालम. सफलंची विभक्ती. चालम म्हणजे काय? सर कोणाचा तरी माईक चालू आहे का? डिस्टर्ब होत आहे. गायकवाड साहेब, त्या कोणाचा माईक सुरू आहे तो बंद करून टाका बरं. तर
इथे शाळेला जातो असं जर म्हणायचं असेल तर काय होईल? सालम गच्छामी. शाळेमध्ये जातो असं जर म्हणायचं असेल तर सालायन गच्छामी असं लिहावं लागेल. टू द पिन तसेच अर्थ लिहायचे जसे पालीमध्ये दिलेले आहे. दुसरं एखादं वाक्य. अहं भोजनं भुञ्जित्वा पाली भाषायां पाली भाषाय. आपण नुसतं य करूया आपण तिथे यंग नाही. हा पाली भाषाय अध्ययनं करोमी. आता इथे करोमी का घेतला हे तर आता सांगायची गरज नाही. तुम्ही भरपूर पुढे आलेला आहात आता. हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. करोमी काय आहे? मी वर्तमान काळ उत्तम पुरुष, कारण इथे कर्ता पण उत्तम पुरुष मध्ये आहे अहम. तर बघा अहम भोजनं भुंजित्वा एक क्रिया पूर्ण झाली, दुसरी क्रिया सुरू झाली. पाली भाषाय अध्ययनं करोमी म्हणजे पाली भाषेचा अभ्यास मी करतो. अहं भोजनं भुंजित्वा म्हणजेच काय? मी भोजन खाऊन किंवा भोजन करून पाली भाषेचा अभ्यास करतो असं ह्या वाक्याचा अर्थ होईल. बरोबर आहे का? ते नियम बघा. ज्यावेळेस दोन क्रिया एकच करता असतो, इथे भुंजन हे क्रियापद आहे की नाही? भुंज आणि इथे काय? कर. हे दोन क्रियापद आहे. त्याला करता एकच आहे अहंग. तो एकच दोन क्रिया करतोय. आणि सगळ्यात जो आधी जो येतो क्रियापद तो भुंज आलेला आहे, तर त्याला का आपण त्वा प्रत्यय जोडलाय. बरोबर की नाही? त्याला त्वा प्रत्यय जोडलाय. म्हणून अहं भोजनं भुंजित्वा पाली भाषाय अध्ययनं करोमी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मी भोजन शिकवून अध्ययन करून पाली भाषेचा अभ्यास करेल. अभ्यास करतो. करते. पाली भाषेचा अभ्यास करतो. कोणाचं तरी रत्नमाला मॅडम तुमच्या घरामध्ये माईक सुरू केल्यावर आवाज येतोय का? नाही सर. नाही ना? आता ज्यांनी माईक सुरू केला होता त्यांच्या घरातून आवाज येतोय. कृपया त्यांना सर आवाज येतोय लहान पोरांचा. रुणाली मॅडम आहेत कोणतरी? नाही, लहान मुलं नाहीत आमच्याकडे. नाही का मॅडम? मला आता मग बोलण्यासाठी केला असेल. सॉरी. आपल्यामुळे क्लासला किंवा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या प्रत्येक जण. म्हणजे कोणाला बोलण्याची किंवा सांगण्याची वेळ येत नाही. ओके. हा आता पुढचा आणखी वाक्य घ्यायचं का याच्यातलं? सर एक वाक्य घ्या ना आणखी. सर आणखी एक वाक्य घ्या सर. सर मी सांगू का एक वाक्य? हा बोला. अहं कम्म कत्वा. अहं कम्म नाही, कम्मन. कम्मन घ्यायचं.
हा कत्वा म्हणजे सई सामी म्हणजे सई सामी सई सामी. कोणचा काळ सांगताय तुम्ही मला? वर्तमान काळाला काय लागेल? सई हं? सई सयामी सई सामीच आहे. सयामी सयामी. सयामी. हम्म. सई सयामी सामी सर. हा शब्द कोणत्या काळात आहे हे माहितीये का तुम्हाला? भविष्य काळात आहे ना सर? हा, मग तुम्हाला भविष्यकाळ शिकवलाय का? तुम्ही पुस्तकातून बघून सांगताय का? हा वाक्य बघून सांगते सर. हं? हा बघूनच सांगते सर तुम्हाला. मग त्याचा काय उपयोग? बघून तर आता हे 48चे 48 लोक 100 मला वाक्य सांगतील बघून. मला सर वाटतं तुम्ही तुमचं आहे ना सर ते अलिबागला शिकवलेलं त्याची झेरॉक्स आहे सर माझ्याकडे. हो, पण आता आपण काय शिकतोय? वर्तमान काळ शिकतोय. तर तुम्हाला हा हे हा सई सामी सांगताना तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं की हा तर भविष्य काळ आहे. मग आपण हो भविष्य सर. काळ शिकलो नाही, आहे की नाही? तर हो मग वर्तमान काळ काय येईल इथे? सई सामी ना सई- सॉरी सयामी 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 सयामी. सयती. सयामी. हा ओके. म्हणजेच काय? मी कर्म करून मंचावर म्हणजेच काय? पलंग म्हणा किंवा असा उंच जो चौथारा जो असेल त्याच्यावर मी झोपतो किंवा झोपते. लेडीज असेल तर काय म्हणेल? मी कर्म करून मंचावर झोपते. पुरुष असला तर काय म्हणेल? मी कर्म करून मंचावर झोपतो. अजून कोणचं एखादे वाक्य? आता त्वंगचं सांगा ना कोणीतरी वाक्य. त्वंग. त्वंग विहारे गत्वा बुद्धं नमसी. असं पण वाक्य होईल. नंतर सो. सर इथे त्वा नाही आला ना सर? त्वम विहारे गंता लिहिलं. तो गंतवा. गच्छामीचा गंतवा पण होतो आणि आपला गंतवा पण होतो, गंतवाच होतो. तर त्याचा काही ऑप्शन्स आहेत काही शब्दांचे, तर ते ह्या पद्धतीने होतात. गच्छामीचा गंतवाच होतो. त्याचे नियम आहेत, त्या नियमाचं आपल्याला काही करायचं नाही आता. फक्त लक्षात ठेवा. म्हणजे जाऊन नंतर सो बुद्धं वंदित्वा धम्मं गण्हति. नंतर बालको सोनं पहरित्वा मग्गेन धावती. आता इथे जर सोडून पहरित्वा, पण आता इथे तृतीय विभक्ती पण टाकता येईल आपल्याला. म्हणजे कशाने मारून असं पण म्हणता येईल ना. म्हणजे बालको सोनंग, इथे आपल्याला वाक्य वाढवता येईल परत. दंडेन पहरित्वा असे म्हणता येईल. मग्गेन धावती. मग्गेन धावती. तर इथे पण आपल्याला वाक्य वाढवता येईल. मग्गेन सिघं धावती म्हणजे जोरात धावतो, है की नाही?
सीघन म्हणजे काय? जोरात. बालको सोनन दंडेन पहरित्वा मग्गेन सीघन धावती. जो जोरात का पळतो की त्याला कुत्रा चावेल की नाही, चावेल का काय याची भीती वाटते, म्हणून तो काय जोरात पळतो. असं पण वाक्य तयार करता येईल. आता हे जे पहरित्व आहे, वंदित्व आहे, नंतर गंत्वा आहे, कत्वा आहे, हे काय आहेत? सगळे त्वा पूर्वकालिक अव्यय आहेत. ओके, आलं का लक्षात त्वाचं? अजून किती वाक्य घ्यायचे का अजून? पुरेशी सर. हा नको सर, पुढे जाऊया. तेच म्हटलं, 2 वाक्यामध्ये समजण्यासारखी गोष्ट आहे, तरी पण आपण भरपूर उदाहरणं घेतलेले आहेत. ओके. हॅलो सर. हा सर. हा बोला. अजून एक वाक्य आहे. दारको नाहत्वा भक्त खादितो मंचा सयसती. दारको नाहत्वा नहायित्वा असेल. नहायत्वा हा हा भक्त खादितो भक्तं भक्त खादितो भक्त खादितुम खादितुम खादितो हा मंचान झालं. काय म्हणजे काय? मंचान मंचान काहीतरी तुम्हाला वाचता येत नाही. मंचे असेल ते मंच आहे ना ते. मंचे, बरोबर. हा मंचे सयती. हे पुस्तकातलं वाक्य आहे हे, बरोबर. खादी तुमचा निमित्तार्थच आहे. आता ह्या इथे जो खादीतून जो दिलेला आहे ना, हे अजून आपल्याला शिकायचं आहे. तर तो इन्फिनिटिव्ह आहे ना. हा हा आता हा तुम जो आहे हा आपण बघणार आहोत. हा तुम बघणार आहोत, आपण शिकलो नाही अजून. ओके, आपण काय शिकतोय? फक्त त्वा. आताशी आपण त्वा शिकतोय. दारको नहायित्वा. दारको नहायित्वा भक्तं सयती असं तर नाही म्हणता येणार. परत तिथेच काय खादती असं म्हणता येईल. खादती. ओके, हा तुम जो आहे ना आपण शिकणार आहोत आता याच्यानंतरच शिकणार आहोत. बर, आता ह्या वाक्याचा अर्थ आला का लक्षात? मुलगा आंघोळ करून जेवण करतो. दारको नहायित्वा भक्तं खादती म्हणजे मुलगा आंघोळ करून करतो. आलं का लक्षात? आता अजून वाक्य घ्यायचे. हो सर. नाही सर, चांगलं समजलं सर. पुढे जाऊया. पुढे जाऊया सर. हा, तर पुढचा शब्द जो आहे त्याला म्हणतात निमित्तार्थक अव्यय. लिहून घ्या, निमित्तार्थक. ओके, त्याचा प्रत्यय आहे तुम. हा तुम प्रत्यय आहे त्याचा. जसा आपण त्वा प्रत्यय बघितला ना अव्ययाचा, तसा हा तुम प्रत्यय आहे. ओके, आता ह्या तुमचा अर्थ काय होतो? हेतू दर्शवण्यासाठी. हेतू दर्शविण्यासाठी तुम प्रत्ययाचा उपयोग केला जातो. आता हेतू कसा दर्शवायचा आहे बघा. आता तुम्ही विहारात जातात, बरोबर की नाही? विहारात जातात तर कशासाठी जातात?
विहारात कशासाठी जातात? मध्ये बुद्धांना वंदन करण्यासाठी जातात, है की नाही? वंदन करण्यासाठी. वंदन करण्यासाठी. किंवा तुम्ही गावाला कशासाठी जातात? किंवा नदीवर कशासाठी जातात? किंवा शाळेत कशासाठी जातात? किंवा ऑफिसमध्ये कशासाठी जातात? किंवा किचन मध्ये तुम्ही कशासाठी जातात? असं जर तुम्हाला वाक्य दर्शवायचे असतील तर तुम्हाला हा तुम जो प्रत्यय जो आहे त्याचा उपयोग करावा लागेल. तर समजा हे वाक्य घेतलं मी, अहम पाठशालायन शिक्षितुम गच्छामि. म्हणजे मी पाठशाळेमध्ये शिकण्यासाठी जातो, असा त्याचा अर्थ आहे. हा, नंतर वनिता वत्थानी धोवितुम गच्छति. म्हणजेच काय झालं बघा, वनिता म्हणजे मुलगी किंवा स्त्री. वनिता नदिया म्हणजे नदीवर. हा, आता नदिया हा शब्द बरोबर आहे का? नदीवर म्हटलं मी. नदियंग पण आहे आणि नदिया पण आहे सप्तमी मध्ये, दोघं बरोबर आहे. दोन्ही. वनिता नदिया वत्थादी म्हणजेच काय? वत्थ म्हणजे काय? कपडे. धोबितुम, धोव म्हणजे काय? धुणे, जे धुण्यासाठी जाते. स्त्री नदीवर कपडे धुण्यासाठी जाते. ओके. नंतर बालको बुद्धं पश्यितुम गरस्मा गच्छति. इथं गेह पण वापरू शकता हा तुम्ही. म्हणजेच काय? बालको बुद्धं पश्यितुम गरस्मा गच्छति. म्हणजेच काय? मुलगा बुद्धाला बघण्यासाठी घरामधून जातो. अजून उदाहरण. आता हा तुम जो आहे, हा तुम जो प्रत्यय जो आहे हा या ठिकाणी काय आहे? निमित्त आहे. हे आपल्याला काय? निमित्त दाखवतो. हा जो बालक जो आहे हा घरामधून कोणत्या निमित्ताने निघालेला आहे? बघण्यासाठी निघालेला आहे. पश्यितुम. नंतर अहं पाठशालायं शिक्षितुम गच्छामि. आता मी का जातो आहे पाठशाळेला? तर काय? शिक्षितुम हे निमित्त आहे माझं शाळेमध्ये जाण्याचं. काय? तुम, शिक्षितुम. वनिता नदिया वत्थानी धोवितुम गच्छति. आता नदीवर जाते. काय कारणासाठी जाते? काय हेतू आहे? काय निमित्त आहे? वत्थानी धोवितुम म्हणजेच काय? धोवितुम हा जो आहे, हा धोवितुम जो प्रत्यय आहे तो क्रियापदाला इथे जोडलेला आहे.
आलं लक्षात? हो सर. हा, आता आणखी पुढचे वाक्य घेऊ आपण तुमच्या समाधानासाठी. आणखी काही वाक्य? तुम्ही तयार करा एखादं वाक्य पुस्तकातलं न सांगता. सर हॅलो सर. हा हॅलो. हा, बोला बोला. कुमारो फलाने खादितो रुक्ष आरोहती. हा, हे पण पुस्तकातलं वाक्य आहे. हा, सांगा काय? कुमारो फलाने कोण खादितो. बोलतंय? साबणे बोलतायत का? हो सर. हा, आवाजावरून ओळखलं. कुमारो फलानी खादितो. व्हेरी गुड. खादितो रुक्ष आरोहती. रुखे, रुक्ख नाही. हा रुखे सप्तमी आरोहती. विभक्ती आहे. झाडावर. वृक्ष शब्दाला सप्तमी चा प्रत्यय जोडा लागेल, मग झाडावर असा त्याचा अर्थ होईल. नुसता वृक्ष अर्थ नाही, त्याचा काय बोध होत नाही काही. वृक्षस्मीन किंवा वृक्षमी किंवा वृक्षे असं द्यावं लागेल. वृक्षे आरोहती. आरुहती, बरोबर. आरुहती म्हणजेच काय? मुलगा फळे खाण्यासाठी झाडावर चढतो. अगेन. अहम विहाराय वंदातु गच्छति. होईल का सर? अहम विहाराय वंदातु गच्छति. विहाराय पुढे काय? म्हणजे वंदना करण्याला काय म्हणायचं सर? वंदित. वंदित्वा. गच्छति. वंदितुंग येणार सर. वंदितुंग येणार वंदन करण्यासाठी. पुढे काय? गच्छति. आता हे वाक्य बघा बरं, बरोबर आहे का? गच्छामी. हे वाक्य बरोबर आहे का? याच्यात चूक आहे का काय? मला सांगता येईल? गच्छामी येईल ती. गच्छामी पाहिजे सर. का? कारण उत्तम पुरुष अहंग करताय ना, तर इथे गच्छामीच पाहिजे. आणखी एक चूक आहे. गच्छामी. सर विहाराय व्हेरी इथे गुड. चूक आहे. येस येस येस. विहारम. विहारक जो आहे तो आकारांत शब्द आहे. विहारे. सर विहारे म्हटलं. विहारे 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 म्हटलं का तुम्ही? विहारे म्हटलं, पण बघा म्हणजे मला कॉन्फिडन्स नाही बरोबर आहे का ते. विहारे. पण तुम्ही आधी विहारायच सांगितलं मॅडम मला. का हो, बाकीच्या माझं बोलताना गडबड झाली असावी. मी लिहिता वहीवर विहारे लिहिलंय. अच्छा अच्छा, सांगताना विहाराय सांगितलं का? विहारे. हा, म्हणजे हे एक चुकीचं होतं आणि हे एक चुकीचं होतं. अहं विहारे वंदितुं गच्छामि. म्हणजे मी विहारामध्ये वंदना करण्यासाठी किंवा वंदनासाठी जातो किंवा जाते. पण आता इथे जर कर्म तुम्ही टाकलं तर आणखी वाक्य सुंदर होईल. कशासाठी जातायत? कोण जातंय? अहं. कशाला जाताय? वंदन करण्यासाठी. हा, पण कोणाला वंदन करणार? ते जर टाकलं हे शब्द बुद्धरूपम. बुद्धरूपम. बुद्ध आहे. अहं विहारे बुद्धरूपम
वन्दितुं वन्दितुं वंदितुम गच्छामि. 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 Yes. आता छान वाक्य झालं ना. मी विहारामध्ये बुद्ध रूपाला वंदन करण्यासाठी जातो किंवा जाते. ओके. आणखी बोला बोला बोला. जमतंय तुम्हाला सगळ्यांना. फक्त करता आणि क्रियापद हे जे आहेत ना, याची गडबड नका करू. जसं मी सांगितलं ना तसंच हे करा. इत्थी काय सांगा. इथी रथेन गंत्वा इथी रथेन गत्वा पब्बते पद्धते फलं खादितुं फलं खादितुं मग्गेन गच्छति. ओके. सांगा तुम्हीच त्याचा अर्थ सांगा मराठीतून. स्त्री रथाने जाऊन पर्वतावर फळं खाण्यासाठी मार्गाने जाते, रस्त्याने जाते. ग्रामॅटिकली बरोबर आहे, पण थोडस वाक्य आपल्या मराठीतून जरा शोभेल असं आपण करायला काही हरकत नाही, है की नाही. हो हो. आता इथे असं तुम्ही सांगितलं असतं तरी चाललं असतं बघा. इथी पब्बते फलं खादितुम म्हणजे स्त्री पर्वतावर फल खाण्यासाठी. रथेन गंत्वा म्हणजे रथाने जाऊन, मग्गेन गच्छती किंवा मार्गाने जाते. आता तुम्ही इथे गत्वा आणि गच्छ हे दोन्ही एकच क्रियापद चे हे केलंय. ठीक आहे, काही हरकत नाही, पण प्रयत्न एकदम छान केलेला आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला आहे पालीची रचना कशी असते, वाक्याची रचना कशी करायची असते, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. थोडं त्याच्यामध्ये प्रॅक्टिस थोडं सुधारवायला पाहिजे. प्रॅक्टिस करावं पाहिजे. मी दोन्ही आणण्याचा प्रयत्न केला फक्त सर. पूर्वकालिक पण आणि निमित्तार्थक पण म्हणून. हो हो बरोबर. आता इथे गंत्वा हे काय आहे, पूर्वकालिक आहे. हो. तुम्ही हे काय आहे, निमित्तार्थक आहे. आणि गच्छती क्रियापद, हे गच्छती क्रियापद आहे. आणखी एखादं वाक्य. हा सर. कुमारो नाहयत्वा सालाय गच्छामि. कुमारो नाहयत्वा सालाय गच्छामि. थांबा, तुमचं नाव सांगा मला आधी. सरोज. सरोज पैठणे. हो सर. हो. थांबा, आता मी तुम्हाला झापणार आहे, तुम्ही रेडी राहा. चालेल सर, चालेल. कुमारो सांगा, वाक्य सांगा. नाहयत्वा सालाय गच्छामि. साला काय, सालाय काय काय, सालाय सालाय गच्छामि. गच्छामि. यत्वा नाही सर, नाहयत्वा. नाहयत्वा.
हा ते नहायित्वा नहायत्वा ते ठीक आहे, ओके. दोघं पण वापरता येईल आपल्याला. त्वा किंवा इत्वा हे वापरता येतात दोघं, नहायत्वा किंवा नहायित्वा. हा म्हणजे आंघोळ करून. सर क्रियापदच चुकलं. हा त्यांना मी तेच म्हणतो की तुम्हाला आता गच्छती इतके तासेच झाले, तुम्हाला करता कोणचा आहे, तर कोणत्या पुरुषमध्ये करता आहे, तर क्रियापद कोणत्या पुरुषमध्ये पाहिजे हे तुम्हाला माहित नाही का अजून? शिकवलंय ना हे? तर जर क्रियापद जर समजा एक वचनात असेल उत्तम तर पुरुष मध्ये आहे, आता हे उत्तम पुरुष मध्ये आहे, हा गच्छती तुम्हाला गच्छती पाहिजे मग तिथे. हा मग हे केव्हा कळेल तुम्हाला? असं हा हा गच्छती गच्छती. गच्छती का पाहिजे सांगा मला व्याकरणच सांगा आता तुम्ही पूर्ण. कर्त्यामुळे सर. करता काय आहे करता? कुमारो. हा त्याचं काय हे काय आहे? कोणचा पुरुष आहे, कोणची विभक्ती आहे सांगा मला. काय लागेल मला, तसं नाही सांगता येईल. हा बघायला लागेल मला, तसं एवढे पाठ नाही माझे प्रत्ययाचे. मग तुम्ही हे सर पाठ आपण नाही केलं क्रियापदाबद्दल बोलतो. आता हा कुमारो जो आहे, हा कुमारो हा प्रथम पुरुष मध्ये आहे ना, म्हणजे थर्ड हो. पर्सन आहे ना हा. हे तरी हो माहिती आहे सर, ना हो प्रथम सर. पुरुष म्हणजे काय? पठमा विभक्ती, पठमा विभक्ती. अहो मी प्रथम पुरुष म्हणतोय, पण तुम्ही हा, कुठलं प्रथमा प्रथम पुरुष. विभक्ती म्हणताय? प्रथम पुरुष कशाला म्हणता? जो व्यक्ती आपल्या समोर नाही, हा आपल्या समोर दिसत नाही. नसलेल्या व्यक्तीला हा आपण प्रथम पुरुष म्हणतो, बरोबर आहे. हा. तर हा कुमारो प्रथम पुरुष मध्ये आहे, तर क्रियापद सुद्धा प्रथम पुरुष मध्येच पाहिजे ना. मग प्रथम पुरुष मधले क्रियापद वर्तमान काळाचे काय आहे? एक वचनामध्ये ती आणि अंती. आता कुमारो हा प्रथम विभक्तीमध्ये ओ प्रत्यय लागलेला आहे, बरोबर, आणि तो एक वचनामध्ये आहे, म्हणून ती हा प्रत्यय आपल्याला एक वचनातला जोडावा लागेल गच्छला. मग ते वाक्य गच्छन्ति. होईल. हा ओके सर, ओके सर, थँक्यू सर. कुमारो नहायित्वा शालाय गच्छति. हेच वाक्य जर समजा मला अनेक वचनामध्ये करायचं आहे, तर काय कराल सांगा बरं तुम्ही? हे वाक्य मला अनेक वचनामध्ये करायचं आहे, तर तुम्हाला त्यासाठी क्रियापद आणि कर्ता हे दोघेही अनेक वचनामध्ये आणावं लागतील ना सर. हो. है की नाही? मग कुमारोचा अनेक वचन काय कुमारा. होतं? कुमारा. कुमारा नहायत. हा बोला. नहायत्वा बरोबर आहे. सालाय आता हे हा? गच्छामि. हा, आता- गच्छन्ति. गच्छन्ति. गच्छन्ति गच्छन्ति. हा सर, ते शब्द का कधी धरून तोंडात ठेवलाय नाहीत तुम्ही? ना, त्याच्यामुळे ते शब्द इकडे तिकडे होतात. काही समजत नाही. गच्छन्ति मग परत गच्छामी का म्हटलं तुम्ही? शब्द कधी उच्चारात नाहीत ना, त्याच्यामुळे ते शब्द इकडे तिकडे होतात. शब्द उच्चारात नाही, तर ते मी बरोबर तुमच्या उच्चारामध्ये राहतो. ती नाही उच्चारात राहत का मॅडम? सरोज हा पैठण सर. मॅडम, हो सर, सर बोला. प्रॅक्टिस करा. हो हो सर, हो सर. प्रॅक्टिस करा. ते तोंडपाठ म्हणा. तुम्हाला कोणी वेड म्हटलं ना तरी चालेल घरामध्ये, आणि दिवसभर बडबड करायची. ती अंती सी थ मी म असं म्हणत राहायचं. पाठ करा ते. आणि प्रथम पुरुष मी पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, क्रियापदाचं चॅप्टर जे आहे ना, ते परत वाचा नीट व्यवस्थित.
ओके सर, ओके सर. कर्ता जर प्रथम मध्ये असेल, एक वचनी असेल, तर क्रियापद सुद्धा प्रथम पुरुष एक वचनामध्येच पाहिजे. हा नियम मी 100 ने 500 वेळा सांगितलेला असेल आतापर्यंत प्रत्येकाला. तर ही बेसिक चूक तुम्ही करू नका. नाहीतर मग तुम्ही काय, तुम्ही रागवेल आणि मग तुम्ही नंतर भालशंकर सर फार कठोर आहे हे आणि द्याल ना सोडून पालीचा. नाही 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 सर, नाही तसं काही असं नाही. नका करू. दुरुस्त होण्यासाठीच सर शिकतोय ना. हा, हा. हा हा. प्रश्न आहे. ओके सर, थँक्यू. तर मला पुढच्या वेळेस ना, म्हणजे उद्याच्याच दिवशी मला तुम्ही हे सगळं पाठ करून दाखवा आल्याबरोबर. ओके सर, वर्तमान काळाचे प्रयत्न प्रत्यय करते. हा. प्रयत्न नका करू. प्रयत्न अपुरे पडू शकता. करूनच दाखवा असं मी म्हणतो तुम्हाला. ओके. हो हो सर. तुम्ही काही नोकरीला वगैरे आहेत का? हो सर, मी टीचर आहे आणि वेळेचा जरा प्रश्न येतो. अपडाऊन करते ठीक त्याच्यामुळे. आहे. वेळेचं हा. तुम्हाला थोडस असेल तर मी तुम्हाला आणखी 2 दिवस एक्स्ट्रा देतो. बस उद्याच्या उद्या न करता चालेल चालेल हा चालेल रविवार सर. सोमवारला करते करा. मी, पण प्रयत्न करा. करते. हो सर, हो. येस येस. गुड गुड. ओके सर, थँक्यू. हे बाकीच्यांच्या लक्षात आलं का? मी आता ह्या निमित्ताने बघा, सरोज पैठणे मॅडमच्या निमित्ताने चुका आपल्या लक्षात येत आहेत. बरोबर येत आहेत ना? आलेत ना? हो येतात. हो सर हो. हा हा. एक आता वाक्य केलंय सर. आपल्याला हा एक वाक्य केलंय, वाचून दाखवण्याची परवानगी आहे का तुमची सर? कोण बोलतोय? बुराडे? हो येस. येस. आता मी आवाजावरून ओळखायला लागलो सगळ्यांना. वा वा. मला स्क्रीनवर कोणी दिसत नाहीये पण मी आवाजावरून आता ओळखायला लागलो. हा बोला ना. छोटा बोला. प्रयत्न केलाय, तेवढाच बघा सर कसा वाटतो थोडं. नाही, नाही. प्रयत्न केल्याशिवाय कसं होईल? हा, बोला बोला. हा. अहम कार्यशालाय सिप्पकम्मतु गच्छामी. म्हणजे बघा, मी शिल्पाचं काम करण्यासाठी माझ्या कार्यशाळेत जातो. म्हणजे हेतू, म्हणजे तूचा प्रत्यय म्हणजे हा हेतू दर्शक दाखवलाय. सांगा ना, वाक्य मी लिहून घेतो. अहम, बोला. कार्यशाळेला कार्यशालाय म्हणावं लागेल ना? क्रिया शालाय. क्रिया. ओके सर. क्रिया नाही, किरिया. या शालायम. ओके. हा. अच्छा. आणि शिल्पकर्म म्हणजे त्याला सिप्पकम्मतु असं म्हणता येईल ना त्याला? येस. सिप्प कम्मतु गच्छामी. नाही. कम्मतू. तुम हा जो प्रत्यय जो आहे ना, हा क्रियापदालाच लावायचा. आता इथे क्रियापद आहे का? अच्छा. कर्म हे क्रियापद नाहीये, हे कर्म आहे. हो बरोबर आहे, अगदी कर्म आहे. गच्छामी हे क्रियापद आहे. ते शिल्प कर्म करण्यासाठी जात आहेत ना तुम्ही. बरोबर आहे अगदी. मग करण्यासाठीचा धातू काय आपला? क्रियापद करोतुम. अच्छा. करोतुम. हा. गच्छामी असं वाक्य होईल. करोतु. अच्छा. हा. तुम्हाला हे करोतुम म्हणायचं होतं, तर तुम्ही इथे त्या कम्मला तुम्ही तुम लावत होता. तर ते yes. हे काय नाऊन आहे, हे नाऊन आहे. आपल्याला जो क्रियापद असतो ना करणारा, त्याला हे प्रत्यय जोडायचे असतात. त्वा आणि तुम हे त्याला प्रत्यय जोडायचे असतात. करोतुम. बर सर, आलं लक्षात. येस सर, थँक्यू. येस. आणखी कोणी? हे तुम आणि त्वा हे एकत्र पण तुम्ही एकाच वाक्यामध्ये आणू शकता, लिहू शकता एकाच वाक्यामध्ये. एकाच वाक्यामध्ये काय होईल? मी सांगू का तुम्ही सांगता? एखादं वाक्य तुम्ही सांगा सर. मी सांगू. मी चुकलो तर तुम्ही सांगा मला.
ओके, आता काय वाक्य लिहू मी? बालको भिक्खुम दानं दत्वा पुण्य लभितुम बालको भिक्खुम दानं दत्वा पुण्य लभितुम उत्साहती. आता बघा याच्या ह्या वाक्यामध्ये दंत्वा पूर्वकालिक पण आलंय आणि तुम पण आलंय बघा, निमित्तार्थक. पुण्यम सॉरी. आता या वाक्याचा अर्थ काय होतो? बालक भिक्खूला दान देऊन पुण्याचा लाभ घेण्यासाठी त्याचा काय तुमची स्क्रीन नाही उद्देश दिसत काय सर. आहे? स्क्रीन नाही दिसत? दिसते सर. दिसते सर. हा, तुमचं हे मोठं करा ना मॅडम. दिसते सर. स्क्रीन झूम करायला लागेल त्यांना. हा, झूम करा. दिसेल. पुण्यं लभितुम उत्साहती, म्हणजे तो लभितुम म्हणजे निमित्त काय आहे? त्याचं दान देण्याचं निमित्त काय आहे? पुण्याचा लाभ घेण्यासाठीचा त्याचा निमित्त आहे. म्हणजेच काय? मुलगा भिक्खूला दान देऊन पुण्याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करतो, असं ह्या वाक्याचा अर्थ आहे. इथे मी निमित्तार्थक पण वापरलं आणि पूर्वकालिक पण वापरला शब्द. असे हे बरेचसे वाक्य जे आहे, तुम्ही लिली डिसिल्वाचे जर समजा पुस्तक असेल तुमच्याकडे बरं का, तर इतके त्याच्यामध्ये उदाहरणं आहेत, भरपूर उदाहरणं आहेत. त्याच्यातलेच मी तुम्हाला आता 2-4 उदाहरणं देतो बघा. सो पानीयं पीवित्वा पत्तं भिंदित्वा. आता इथे बघा डबल आलं. भिंदित्वा मातुलं भायती. 2-3 वाक्य आपल्या 2 क्रिया इथे दिल्या बघा. एक झाली, परत दुसरी केली आणि नंतर तिसरी. म्हणजे तो पाणी पिऊन ते पात्र फोडून मामा पासून काय घाबरतो, असं त्याचा अर्थ आहे. मामा से डरता है किंवा मामा पालना घाबरतो, अशा प्रकारचं हे वाक्य. इथे 2 वेळा पिवित्वा आलंय बघा, आपलं सॉरी त्वा आलेलं आहे. भिंदित्वा परत कुमारो तापसंग विश्वा
भक्तं आहरितुं गेहं पविसति हे बघा, कुमारो तापसं इस्वा. म्हणजे कुमाराने तापस म्हणजे तपस्वीला पाहून, तापस म्हणजे काय, तपस्वी म्हणजे ऋषी मुनी वगैरे काय जे असेल ते. कुमार तापसं दिसवा म्हणजे तपस्वीला पाहून, भत्तक आहारितुम म्हणजे जेवणाला आणण्यासाठी, गेहं पविसती म्हणजेच काय, घराला प्रवेश करतो. घराला प्रवेश करतो. आता इथे आपण गेहे म्हणू शकतो किंवा गेहस्मी म्हणू शकतो, जर समजा घरामध्ये असं जर म्हणायचं असेल तर. परंतु त्याला अपवाद आहे. ज्यावेळेस एखादी क्रिया घडत असते ना, हलण्याची जाण्याची क्रिया होत असते ना, त्यावेळेस द्वितीयच विभक्ती लागते. म्हणून इथे गेहंग आहे. म्हणजे अंतर जाणे येणे वगैरेच्या साठी जे तो नियम आहे दुसरा आणखी तिसरा, तो आता तो ऍडव्हान्स व्याकरणामध्ये तुम्हाला तो शिकवला जाईल. तर गेहं पविसती म्हणजे काय, घरामध्ये प्रवेश करतो. कुमारो तापसं विश्वा भक्तं आहारितुम गेहं पविसती. आता इथे कुमारो सुद्धा प्रथम पुरुष मध्ये आहे, थर्ड पर्सन. ओके. आणि प्रथमा विभक्तीचा ओ प्रत्यय लागलेला आहे. बघा, मी 2 वाक्य वापरलंय. प्रथम पुरुष कुमारो तुमच्या समोर आहे का, नाही, म्हणून तो प्रथम पुरुष मध्ये आहे. म्हणजे आणि प्रथम विभक्ती पण म्हणतोय मी, तर विभक्ती कोणत्या अर्थाने म्हणतोय की कुमार अधिक ओ प्रत्यय लागलाय प्रथम विभक्तीचा, म्हणून मी तसं म्हणतोय. कुमारो तापसंग म्हणजे तपस्वाला पाहून, भक्तं म्हणजे जेवण, आहारितुम म्हणजे आहारण्यासाठी घरामध्ये प्रवेश करतो. पविसती. आणखी तर भिंदित्वाचा काय येतो, भिंदित्वा? भिंदित्वा काय, भिंदित्वाचा अर्थ काय? भिन्न म्हणजे तोडणे, फोडणे. ओ, फोडणे, भिंदित्वा. भिंदी इथे न राहिलेला आहे. इथे हा भिंदित्वा झाला ना, तो इथे न आहे. हे बघा, असा आहे ऍक्च्युअली शब्द तो, भिंदित्वा. हा कोणत्या गणातला हे आहे शब्द, क्रियापद सांगता येईल कोणाला? गणपती मी शिकवले तुम्हाला. जिथे ज्या क्रियापदामध्ये अनुस्वार येतो ना, तो दुसरा गण असतो. इथे अर्धा न आहे ना, निगहित, म्हणून हा रुधादी गण. करेक्ट, रुधादी गणामध्ये भिंदित्वा, भुंजित्वा, किडीत्वा, किडीत्वा नाही येणार. हे जे क्रियापद जे आहेत हे दुसऱ्या गणामध्ये आहे. अजून एखादं वाक्य घेऊया तर बस, कंटाळा आला आता वाक्य घेऊन. हॅलो. हा सर. हे त्वा आणि तुम हे प्रत्यय जे आहेत त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा आणि त्याचं ट्रान्सलेशन करायचं कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं का? हो सर. कोणाच्या लक्षात आलं नाही? परत मी एकदा सांगेन. कोणाच्या लक्षात आलं नाही? हा सर, एकदा सांगा परत. परत एकदा सांगू.
हे बघा, सुरुवातीलाच आपण पूर्वकालिक अव्यय शिकलो. हा, नीट लक्ष द्या. पूर्वकालिक अव्यय. पूर्वकालिक म्हणजे काय? आधीच्या काळामध्ये घडलेल्या जे काही क्रिया ज्या आहे त्याला आपण पूर्वकालिक म्हणतो. हे जर दर्शवायचं असेल आपल्याला वाक्यामध्ये, तर त्याला हा त्वा जो प्रत्यय जो आहे तो क्रियापदाला जोडायचा असतो. त्वा क्रियापदाला जोडायचा असतो. तर उदाहरण आपण इथे बरेचसे घेतलेले आहेत बघा. करोती, तर त्याला त्वा जोडला कर धातूला, तर तो कत्वा झाला. आणि मग त्याचा अर्थ काय झाला? करून. म्हणजे एक क्रिया तो करून पुढची क्रिया करतो. ओके, ह्या त्वाचा अर्थ काय होतो? हून. करून, धरून, पकडून, सोडून, मारून, झोपून, पळून, पुसून, अशा प्रकारचं ज्यावेळेस आपल्याला उपयोग करायचा असतो त्यावेळेस आपल्याला त्वा प्रत्यय त्या क्रियापदाला जोडायचा. ओके, उदाहरणार्थ दिसीदती म्हणजेच काय? दिसीदित्वा. हा त्वा जोडला. इथे दिसीद मूळ क्रियापद आहे त्याला इत्वा जोडला, दिसीदित्वा. म्हणजे काय? दिसीद म्हणजे काय? बसणे. आणि दिसीदित्वा म्हणजे काय? बसून. त्याला त्वा प्रत्यय जोडला म्हणजे बसून. गत्वा, गच्छती, गच्छ म्हणजे जाणे, त्याला त्वा जोडला तर त्याचा काय झाला? गत्वा म्हणजे काय? जाणून, जाऊन. 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 त्यानंतर सयित्वा केला आपण इथे. सय मूळ क्रियापद आहे त्याला त्वा जोडला इत्वा, तर तो झाला सयित्वा. सय म्हणजे काय? झोपणे. तर मग सयित्वा म्हणजे काय? झोपून. बरोबर. पचती, पच म्हणजे काय? शिजवणे. आणि पचित्वा म्हणजे काय? शिजवून. शिजवून. बरोबर. चरती म्हणजे फिरणे. आणि चरित्वा म्हणजे काय? फिरून. 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 आलं लक्षात? मग आता सर, हेच वाक्य जे आहे, हे शब्द जे आहेत ना, हे आपल्याला वाक्यामध्ये टाकायचे फक्त. बरोबर. हे वाक्यामध्ये टाकायचे. तर ते कसे टाकायचे वाक्यामध्ये? हे बघा, अहं सूर्यां पश्यित्वा. हे बघा, हा पश्यित्वा आला की नाही इथे? त्वा. चालायन गच्छामि म्हणजेच काय? मी सूर्याला पाहून. एक क्रिया याने इथे पूर्ण केली आणि तो पुढची क्रिया करतो. सालायन गच्छामि म्हणजे शाळेमध्ये जातो किंवा शाळेला जातो. बरोबर. इथे पश्चित्वा आला. त्वा आपण पूर्वकालिक अव्यय आपण शिकतोय आता. त्वा. ओके. तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय कळतं की ज्यावेळेस दोन क्रिया असतात, इथे दोन क्रिया कोणत्या आहेत? पस्स म्हणजे बघणे आणि गच्छ. हा, ह्या दोन क्रिया एकच करता करतोय. कोण हे करता? अहं म्हणजे मी. मी दोन क्रिया करतोय. करता बघण्याची आणि जाण्याची. परंतु बघण्याची क्रिया मी आधी करतोय. पश्यित्वा म्हणजे अहं सूर्यां पश्यित्वा म्हणजे सूर्याला पाहून नंतर मग मी शाळेला जातो. हा, मग आधीचा जो क्रियापद आहे त्याला त्वा जोडला गेलेला पस्सला. ओके. म्हणजे मी सूर्याला पाहून शाळेला जातो. आता दुसरं उदाहरण आहे, अहं भोजनं भुंजित्वा पाली भाषाय अध्ययनं करोमि. म्हणजेच काय? अहं म्हणजे मी, भोजनं म्हणजे जेवण, भुंजित्वा भोजन करून. म्हणजे काय? खाणे. याचा अर्थ काय? भुंजित्वा भोजन करून किंवा जेवून. व्हेरी गुड. हा, भोजन करून. पुढची आता क्रिया काय? पाली भाषाय अध्ययनं करोमि म्हणजे काय? पाली भाषाचे अभ्यास करतो. करोमि म्हणजे मी करतो. कारण अहं इथे करताय ना. अहं म्हणजे काय? मी भोजन करून
पाली भाषेचा अभ्यास अभ्यास करतो किंवा करते असं. हा, आलं लक्षात? त्वाचा अर्थ, त्वाचा उपयोग कळलं. कसा करायचा तो? हे इथे हो, परत सर. बघा, अहं कम्मं कत्वा म्हणजे सयामी, म्हणजे मी कर्म करून, कत्वा म्हणजे काय, करून पलंगावर झोपते. त्वं विहारे गत्वा बुद्धं नमसी, म्हणजे तू विहारामध्ये जाऊन, गत्वा म्हणजे काय, जाऊन, बुद्धं नमसी म्हणजे बुद्धाला नमस्कार करतोस. इथे त्वं करता असल्यामुळे क्रियापदाला सी प्रत्यय लागलेला आहे इथे. नंतर सो बुद्धं वंदित्वा. आलं का लक्षात? आता येते का? हो सर, येते येते. हा, वंदित्वा म्हणजे काय? वंदन नमन करणे, वंदन करून. वंदन करून. हा, सो बुद्धं वंदित्वा धम्मं गणती, म्हणजे तो बुद्धाला वंदन करून धम्म ग्रहण करतो. अच्छा, नंतर बघा पुढचा जो शिकलो आपण, निमित्तार्थक अव्यय, म्हणजे त्याला तुम प्रत्यय लागलेला आहे. तुम म्हणजे हा तुम ज्या क्रियापदाला जोडलेला असतो त्या क्रियेचा हेतू आपल्याला लक्षात घ्यायचा असतो. हेतू दर्शवण्यासाठी तुम प्रत्यय उपयोग केला जातो. तुम प्रत्यय उपयोग केला जातो. आता खाली उदाहरण दिलं बघा, बालको बुद्धं पश्यितुम. पश्य म्हणजे काय, बघणे, आणि त्याला तुम लागलाय, म्हणजेच काय, बघण्यासाठी. त्याचा हेतू काय आहे, बघण्यासाठी. घरस्मा गच्छती म्हणजे घरातून जातो, म्हणजे मुलगा बुद्धाला बघण्यासाठी घरातून जातो. आता तुम प्रत्यय बघतो आपण, त्याचा अर्थ काय आहे, च्या साठी किंवा च्या करिता किंवा हेतू दर्शवण्यासाठी. आता इथे अहं पाठशालायां शिक्षितुम गच्छामि, म्हणजेच काय, मी पाठशाळेत कशासाठी जातोय, शिक्षितुम शिकण्यासाठी, शिकण्यासाठी जातो, गच्छामि किंवा जाते. वनिता नदिया वत्थानी धोवितुम, तुम इथे लागला बघा, धोवीला. धोव म्हणजे काय, धुणे, धुणे म्हणजे धुण्यासाठी. बरोबर? हो सर. वनिता नदीवर कपडे धुण्यासाठी जाते. जाते. हं? हो सर. हा, हे परत आपण तेच वाक्य घेतलेलं आहे, म्हणजे तुमचेच आपण उदाहरण घेतलं. कुमारो फलाने खादितो. होय 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 सर. काय झालं? नाही काही नाही, माझं ते वाक्य होतं ना मध्ये, ते चुकलेलं, ते अच्छा म्हटलं. अच्छा, हा हा. कुमारो फलादी खादितुम वृक्षे आरोहती, आरोहती म्हणजेच कुमार फळे खाण्यासाठी, खादितुम हे तुम शिकतोय आपण, म्हणजेच काय, च्यासाठी किंवा हेतू दर्शवण्यासाठी झाडावर चढतो. आरोहती म्हणजे काय, चढतो. चढणे, झाडावर चढ. अहं, हा हेच वाक्य तुम्ही चुकीचं सांगितलं होतं ना, बरोबर? विहारे वंदितुम गच्छामि, म्हणजे मी विहारामध्ये वंदन करण्यासाठी जाते, वंदितुम. ओके, तर हे अशा पद्धतीने. आता त्वा पण आणि तुम पण हे दोघही शब्द एकाच वाक्यामध्ये घेतलेले बघा. इथी रथेन गंत्वा पब्बते फलम खादितुम मग्गेन गच्छती, म्हणजे काय, स्त्री रथाने जाऊन, इथे जाऊन. नंतर पब्बते फलम खादितुम म्हणजे पर्वतावर फळे खाण्यासाठी तुम प्रत्यय आला बघा इथे. मग्गेन गच्छती म्हणजेच काय, मार्गाने जाते. आता याच्यामध्ये अजून न समजण्यासारखं काय आहे, समजलं का? हो हो सर, हो सर.
अच्छा. बाकीचे कोणाला समजलं नाही अजून हे डबल सांगितल्यावरही? हॅलो. हॅलो. समजलं सर. समजलं ना?